संत तुकाराम महाराजांचे 11वे वंशज श्री महाराज मोरे यांनी कर्ज कशासाठी घेतलं होतं, धक्कादायक माहिती आता समोर आलेली आहे। याचाच आढावा घेऊया। नेमकं त्यांना कर्ज कशासाठी घेतलं होतं आणि त्यांना हे टोकाचं पाऊल का उचलावं लागलं। संत तुकाराम महाराजांचे 11वे वंशज ह.ब.प. श्री महाराज मोरे यांनी काल देहू येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली। मंगळवारी रात्री ते जेवण करून झोपायला गेले, मात्र सकाळी त्यांनी दरवाजा न उघडल्याने कुटुंबियांनी दरवाजा तोडला। तेव्हा त्यांनी उपकरणाच्या साहाय्याने गळफास घेतल्याचं दिसून आलं। आर्थिक विवंचनेतून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचे सुसाईड नोटमध्ये नमूद केलं होतं। अवघ्या 20 दिवसापूर्वीच त्यांचा साखरपुडाही झाला होता आणि एप्रिल महिन्यात त्यांचा विवाह देखील होणार होता। त्यांच्या या निर्णयामुळे कुटुंबीय आणि आप्त स्वीकायांना मोठा धक्का बसला आहे। दरम्यान श्री महाराज मोरे यांनी कर्ज कशासाठी घेतले होते याची माहिती समोर आलेली आहे। नंबर 1चं कारण समोर आलेलं ते म्हणजे व्यवसायातील अपयश। कोरोना महामारीच्या आधी श्री महाराज मोरे यांनी व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला होता। त्यांनी कागदी पिशवी बनवण्याचा आणि त्यावर छपाई करण्याचा व्यवसाय सुरू केला। यासाठी त्यांनी कर्ज घेतले होते, मात्र कोरोना काळात हा व्यवसाय बंद पडल्याने त्यांना मोठे आर्थिक नुकसान झाले। तसेच हॉटेल व्यवसायासाठी कर्ज घेतलं होतं। 2.5 वर्षापूर्वी त्यांनी हॉटेल व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला। नाथ ब्रह्मा इडलीची फ्रँचाइज घेण्यासाठी त्यांनी काही लाख रुपये मोजले। पिंपरी चिंचवड परिसरात त्यांनी हा नवीन व्यवसाय सुरू केला, जो आजही सुरू आहे। आधीचे कर्ज असतानाही त्यांनी या व्यवसायासाठी पुन्हा कर्ज घेतले। इथं पण त्यांना लॉस झाला। अगोदर व्यवसाय झाला कोरोनामध्ये, नंतर हॉटेलमध्ये झाला, नंतर घर बांधकामासाठी त्यांना खर्च झाला। काही महिन्यापूर्वी त्यांनी 1 मजली घर बांधले होते, त्याच्यासाठी त्यांना लाखापर्यंत खर्च आला। हे झाल्यानंतर पुन्हा 4 चाकी गाडीसाठी कर्ज घेतलं। अलीकडे त्यांनी 4 चाकी गाडी घेतली होती, त्याच्यासाठी त्यांना कर्ज घ्यावे लागले। अशा प्रकारे या 4-5 व्यवसायासाठी त्यांना कर्ज घेतले होते आणि सर्व व्यवसाय त्यांचे आता कर्जामध्ये गेल्यामुळे त्यांना तोटा झाल्यामुळे श्री महाराज मोरे यांनी जगाचा निरोप घेताना माझ्या मागे प्रत्येकाने दिलेले कर्ज फेडावे असे लिहून कोणावरही अन्याय होणार नाही याची दक्षता घेतली। यातूनच त्यांनी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची परंपरा जपली असे मोरे कुटुंबियाचे म्हणणे आहे। मात्र त्यांनी आर्थिक विवेचनेतून आत्महत्या केली असे म्हणत चुकीची चर्चा घडवण्यात येत असल्याचं कुटुंबियांनी म्हटले आहे। अनेक जण कीर्तनातून मोठे होत असताना श्री महाराजांनी आजवर मोफत कीर्तन सेवा दिली। फक्त यावेळी जरा गडबड झाली आणि दुःखाचा डोंगर वारकरी संप्रदायावर कोसळला। श्री महाराजांनी एक वेळी आवाज जरी दिला असता तर अख्खा महाराष्ट्रामध्ये तिला नक्कीच धावला असता, अशी खंत देहूकरांनी व्यक्त केली आहे। दरम्यान श्री महाराज यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठ्यांच्या आधारे देहू रोड पोलीस पुढील तपास करीत आहे। परंतु त्या 4 चिठ्ठ्या लिहून ठेवल्या होत्या, एक आपल्या कुटुंबासाठी, मित्रासाठी आणि होणाऱ्या बायकोसाठी। त्या चिठ्ठ्यामध्ये त्यांना लिहून ठेवलं होतं आणि त्याच्यामध्ये त्या चिठ्ठ्यावरून असं स्पष्ट झालं की त्यांना आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याचं स्पष्ट दिसून आलेलं आहे। मात्र कारण की त्यांना 4-5 व्यवसायासाठी जे कर्ज घेतलं होतं त्या कर्जामध्ये त्यांना मोठा तोटा झाला आणि पहिल्यांदा त्यांना व्यवसायात उतरण्याचा प्रयत्न केला कोरोना काळामध्ये। कागदी पिशवी बनायचा आणि छपाई पिशवी बनवण्यासाठी त्याच्यामध्ये सुद्धा त्यांना तोटा झाला। नंतर ते हॉटेल लाईनमध्ये आले, तिथं पण त्यांना तोटा झाला। नंतर त्यांना घर बांधाय काढलं, त्याच्यावर सुद्धा कर्ज घेतलं होतं, त्याच्यामध्ये पण त्यांना जास्त खर्च आला। नंतर 4 व्हीलर गाडी घेतली आणि 4 व्हीलर गाडी सुद्धा कर्ज काढूनच घेतली होती। आता एवढं सगळं कर्ज म्हणल्यास कुठंतरी त्यांच्यावर दडपण आलं असत, म्हणूनच हे टोकाचं पाऊल उचललं असेल असं आता बोललं जात आहे। परंतु त्यांना एक आवाज जरी दिला असता तर अख्खा महाराष्ट्र त्यांच्यासाठी उभा राहिला असता, असं देहूमधील जनतेनं आपला प्रतिक्रिया दिलेल्या आहेत। आणि खरंच आहे त्यांचं पण, कारण की एवढ्या महान व्यक्तीनं अशा प्रकारे टोकाचं पाऊल उचलणं हे काय जनतेला पटलेलं नाही। कारण की श्री महाराज यांनी जे कीर्तन करीत होते ते एकदम फ्रीमध्ये केलेले आहेत, परंतु जे दुसरे महाराज असतात ते फ्रीमध्ये करीत नाहीत आणि इथंच त्यांचा कुठंतरी गडबड झाली असं वाटते। कारण की फ्रीमध्ये कीर्तन करून सेवा जनतेची केलेली आहे त्यांना, आणि त्यांना जर काय पैसे घेतले असते तर किंवा दुसरे जसे महाराज काय आपली फीस घेतात त्या प्रकारे जरी त्यांना असे फीस घेतली असती तरी त्यांची आर्थिक परिस्थिती बदलली असती असं सुद्धा बोललं जात आहे। परंतु श्री महाराज यांच्या मदतीसाठी त्यांनी एक आवाज जरी दिला असता तर संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्यासोबत उभा राहिला असता, हे मात्र नक्कीच आहे।